6 महिने हा तांदूळ का त्यांना गेला? दिला गेला. श्रीगावच्या पुढे तो ह्याचा आहे, अगरवालचं दुकान आहे, अगरवालचं दुकान आहे साहेब. तिथं पहिले टेम्पो लागतात आणि तिथे पलटी मारतात. त्या आम्हाला शिकवता तुम्ही गोष्टी हो. ह्याच्या भाकरीमध्ये आपण करू शकतो का? त्यांच्याकडे आलेलं दुकानात आलेलं माल आहे ना, तो पलटी मारतात. आणि एकच मिनिट हो साहेब ऐका, आमच्या गावातले अलिबाग तालुक्यातील कुर्डूस विभागातील नागरिकांना रेशनिंगच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाचा तांदळाचा पुरवठा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज या भागातील महिलांनी तांदळाच्या नमुन्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी आणि जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण समितीच्या सभापती रसिका केणी यांनी या महिलांचे नेतृत्व केलं. या भागातील नागरिकांना जो निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातो यावरून राजा केणी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. स्थानिक कर्मचारी रेशनिंगवर येणारा तांदूळ व्यापाऱ्यांना परस्पर विकतात. गोदामात तांदळाची अदलाबदल होते आणि खाण्याच्या लायकीचा नसलेला तांदूळ सामान्यांच्या माथी मारला जातो असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी रसिका केणी या देखील आक्रमक झाल्या होत्या. यापुढे अशा प्रकारचा तांदूळ या भागातील नागरिक खरेदी करणार नाहीत असा इशारा रसिका केणी यांनी दिला आहे. पण जे रेशनिंग दुकानदार आहेत तो गोडावातून माल घेतला गेल्यानंतर तो प्रत्यक्ष त्या रेशनिंग दुकानामध्ये जातोय की नाही ते यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. कारण तो काही दुकानात तो माल पोचत नाही, काही दलालामार्फत तो तांदूळ हा विकला जातो आणि त्या गोरगरीब जनतेला जो चांगला तांदूळ द्यायचा असतो तो चांगला तांदूळ पोचत नाही, मिळत नाही आणि निकृष्ट दर्जाचा जो दलालांकडनं जो तांदूळ दिला जातो आणि तो तांदूळ ह्या माझ्या माता बंधू भगिनी ज्या आहेत त्यांना तो वाटप केला जातो. तरी ह्याची कुठेतरी दखल घ्यावी म्हणून आज आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पूर्ण ह्या महिला मंडळ घेऊन आलेलो आहे आणि तशी आम्ही तक्रार केलेली आहे. जर याच्या पुढे सुद्धा जर चांगला तांदूळ आणि चांगला प्रकारे धान्य जर पुरवठा झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून ह्या पुरवठा अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जे काय ह्या पुरवठा शाखेमध्ये किंवा धान्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या विरोधात जनआंदोलन करावं लागेल एवढंच सांगू इच्छितो. पूर्व मतदारसंघातील महिलांची अशी तक्रार होती की 6 महिने त्यांना एकदम निकृष्ट दर्जाचा तांदूळ हा दिला गेला होता. त्यांनी वाट बघितली की या महिन्यात चांगला मिळेल, त्या पुढच्या महिन्यात चांगला मिळेल, पण तरी पण देखील त्यांची तक्रार काय प्रश्न त्यांचा सुटला गेला नाही त्यांना. त्यानंतर त्यांनी माझी भेट घेतली. भेटीदरम्यान त्या मला बोलल्या की ताई असा असा तांदूळ आमच्याकडे येतोय, मला येतोय, त्याला काय करता येईल. मग त्यांना घेऊन मी पुरवठा अधिकाऱ्यांकडे आले आणि आज असा अर्ज आम्ही देतो की हा निकृष्ट दर्जाचा तांदूळ आहे तो त्यांना न मिळता अल्टरनेटिव्ह की नाही पण 1 महिन्यात तरी चांगला मिळावा यासाठी आम्ही आज तहसीलदार ऑफिसला आलेलो आहोत.